दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करत असलेल्या ट्रॅक्टर दुधना गाव शिवारात पकडला. बोरी पोलिसांची कारवाई, आरोपीवर गुन्हा दाखल. जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुधनगाव शिवारात दुधना नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 6,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 6:45 सुमारास दुधनगाव शिवारात दुधना नदीपात्रात आरोपी सचिन नागोराव देशमुख वय 31 राहणार पेडगाव तालुका जिल्हा परभणी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूचे उत्खनन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बोरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाड टाकून आरोपीला रंगेहात पकडले. या कारवाई दरम्यान एक सिल्वर रंगाची आयशर कंपनीची ट्रॅक्टर हेड इंजन क्रमांक 535626414436 चॅसिस क्रमांक 935714544884 तसेच लाल रंगाची वाळूने भरलेली ट्रॉली असा एकूण 6,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 68/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) व 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये कौसडी बीट जमादार सिद्धार्थ कोकाटे, अनिल शिंदे, बोरी बीट जमादार राजेश जठाळ, सय्यद गयासोद्दीन होमगार्ड प्रधान यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.